राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड इव्हनिंग. मी प्राची चौधरी. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. धनगरांना आरक्षण शक्य नसल्याचं मोदींचं शरद पवारांना पत्र. सुप्रिया सुळे. आता नागपुरातही धावणार मेट्रो. गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. कोकणच्या हापूस आंब्याचा सीझन संपला. आता गुजरातचा आंबा बाजारात दाखल. किनवट येथील कनकवाडी येथे तलावात बुडून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू. आता बातमीपत्र विस्ताराने. धनगर समाजाला आरक्षण देऊ शकत नाहीत असं पत्र खुद्द नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना लिहिलं, असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या आज मुंबईत अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. भाजप सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी बोलणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन देणाऱ्या खुद्द नरेंद्र मोदींनी घुमजाव केलं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान सत्तेत आल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन दिलं आहे. मात्र सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटानंतर भाजप नेत्यांमध्ये आरक्षणावरून एकवाक्यता नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या या गौप्यस्फोटानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा आणखीन चिघळण्याची चिन्ह आहेत. आता लवकरच नागपूरकरही मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत. मुंबई पुणे पाठोपाठ नागपुरातही मेट्रो धावणार आहे. आज सकाळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मेट्रोचं उद्घाटन केलं. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन झालं. खापरी ओव्हरब्रिज येथून सुरू होणारा हा टप्पा 3 वर्षात पूर्ण केला जाणार आहे. हा टप्पा 3 वर्षांच्या आधी पूर्ण करावा अशी गडकरींनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी केंद्राकडून पूर्णपणे सहकार्य करण्याचा आश्वासनही गडकरींनी दिलं आहे. केंद्रात नितीन गडकरी आणि महाराष्ट्रात मी असं डबल हॉर्स पॉवर नागपूरला मिळालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. जून महिन्यापर्यंत चालणारा कोकणच्या हापूस आंब्याचा सीझन यंदा मे महिन्यातच संपला. मात्र तरीही निराश होण्याची गरज नाही, कारण कोकणच्या आंब्याची जागा आता गुजरातच्या हापूस आंब्याने घेतली आहे. नवी मुंबईतील भाजी मार्केटमध्ये गुजरातचा आंबा दाखल झाला आहे. सध्या गुजरातून एपीएमसी मार्केटमध्ये 40 ते 50 हजार पेट्यांची आवक होते. विशेष म्हणजे हा आंबा 50 ते 80 रुपये किलो प्रमाणे विकला जातो. फेब्रुवारी आणि मार्च मध्ये महाराष्ट्रासह कोकणाला अवकाळी पावसाने झोडपल्याने हापूस आंब्याला त्याचा फटका बसला. आंब्याचा मोहर गळून पडला. वादळ वारा आणि पावसामुळे आलेला मोहर गळाल्याने कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा यंदा 50 ते 60% पीक हाताला लागलेले आहे. त्यामुळे जूनच्या मध्यावधीपर्यंत चालणारा कोकणातील हापूस आंब्याचा सीझन मे महिन्यातच आटोपला आहे. कोकणातील हापूस आंबा संपला असला तरी गुजरातच्या हापूस आंब्याने मार्केटमध्ये एंट्री घेतल्याने खवय्यांना अजून महिनाभर आंब्याची चव चाखता येईल. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये गुजरातवरून 40 ते 50 हजार पेट्यांची आवक होत आहे. यामध्ये हापूस, केसर आणि राजापुरी आंब्याचा समावेश आहे. गुजरातचा हापूस 50 ते 80 रुपये, केसर 40 ते 50 आणि राजापुरी 20 ते 25 रुपये किलोने विकला जात आहे.
किनवट पासून जवळच असलेल्या कनकवाडी येथील तलावावर घरातील गायी व बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या 2 चिमुकल्या मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना 30 मे रोजी सायंकाळी 5च्या सुमारास घडली. कनकवाडी येथील नागनाथ संजय पेंदोर वय 5 वर्ष, सत्यपाल संतोष सिडाम वय 7 वर्ष ही 2 चिमुकले मुले आपल्या घरातील गायी व बैलांना पाणी पाजण्यासाठी गावाजवळ असलेल्या तलावावर घेऊन गेले असताना नागनाथ संजय पेंदोर हाही तलावात उतरला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडत असताना सत्यपाल संतोष सिडाम या मुलाने नागनाथला वाचवण्यासाठी पाण्यात गेले असता दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना पाहणाऱ्या काही जणांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. 2 चिमुकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केला जात आहे. आजच्या संक्षिप्त. मुंबई पालिकेच्या कामकाजात सोपी मराठी वापरा. आयुक्त. तंबाखूमुळे दरवर्षी देशात 6 लाख लोकांचा मृत्यू. 100 कोटी खालील रस्त्यांना टोल नको, टोलची रोख वसुलीही बंद करा. राज ठाकरे. किनवट येथील घोटी सर्कलमध्ये अज्ञात व्यक्तीचे मिळाले शव. आजचा सुविचार. आयुष्य जितकं कठीण तितके तुम्ही मजबूत, जितके तुम्ही मजबूत तितकं आयुष्य सोपं. निखिल बिरकलवाड. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. धनगरांना आरक्षण शक्य नसल्याचं मोदींचं शरद पवारांना पत्र. सुप्रिया सुळे. आता नागपुरातही धावणार मेट्रो. गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. कोकणच्या हापूस आंब्याचा सीझन संपला, आता गुजरातचा आंबा बाजारात दाखल. किनवट येथील कनकवाडी येथे तलावात बुडून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह.